महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची दुभाजक असलेल्या प्राणहिता नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घटल्याने तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करीचे प्रमाण वाढले आहे। अहेरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने प्राणहिता नदीवरील सिंगनपल्ली घाटावर रविवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास सापळा रचून दारू व वाहनासह सुमारे 5,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा तेलंगणा, छत्तीसगड राज्य, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याला लागून आहेत। जिल्ह्याचा उत्तर दक्षिण विस्तार सुमारे 350 किलोमीटर लांबीचा आहे। त्यामुळे भंडारा येथून दारूची तस्करी सिरोंचा तालुक्यापर्यंत करणे शक्य होत नाही। चामोर्शी, अहेरी, सिरोंचा या 3 तालुक्यांच्या सीमा तेलंगणा राज्याला लागून आहेत। गडचिरोली जिल्ह्यात मागील 25 वर्षांपासून दारूबंदी आहे। दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून दारू तस्करी केली जात होती। मात्र चंद्रपूर जिल्ह्यातूनही दारूबंदी झाल्याने दारू तस्करांनी आपला मोर्चा तेलंगणा राज्याकडे वळविला आहे। प्राणहिता ही मोठी व बारमाही वाहणारी नदी आहे। नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाणी जास्त राहत असल्याने तेलंगणा राज्यातून दारू आणण्याची हिंमत दारू तस्कर करीत नाही असे आतापर्यंत दिसून आले आहे। हा प्रकार अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांच्या लक्षात आला। आष्टी परिसरातील सिंगनपल्ली नदीघाटावर रविवारी रात्री सापळा रचून दारू व वाहनासह सुमारे 5,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यामध्ये प्रवीण लक्ष्मा गावडे, प्रशांत बाबूराव टेकाम, प्रकाश लक्ष्मण सिडाम, पंकज मोरेश्वर मुलकलवार, शंकर सुखदेव रॉय, मोनिश उपाध्याय, दिलीप चलाक, सुशांत मुजुमदार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई व्यंकटेश यल्ला, संजय मेश्राम, अरविंद देशमुख यांनी ही कारवाई केली। या कारवाईत 8ही आरोपींना अटक करण्यात आली। या प्रकरणाचा अधिक तपास आष्टीचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनात नाईक पोलीस शिपाई इंदल राठोड हे करीत आहेत। गणेश शिंगाडे, जय विदर्भ न्यूज, आष्टी।